बंगालच्या मतदारांना गेल्या लोकसभेला आणि आत्ताच्या विधानसभेला ममता बॅनर्जींबद्दलची नाराजी वाढत चालली होती. सरकार असूनही सरकार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांची जी एक जागा निर्माण झाली होती, एक स्पेस होती, एक जी पोकळी होती, ती पोकळी भारतीय जनता पक्षाने भरून काढली आणि ममता बॅनर्जींना पर्याय फक्त भाजपचाच निर्माण होऊ शकतो असं चित्र गेल्या 5 वर्षांमध्ये निर्माण झालं. तृणमूल काँग्रेसची जी सगळी संस्कृती आहे ती मोठ्या प्रमाणावर डाव्यांचीच राहिली आणि त्यामुळे बंगालमध्ये खऱ्या अर्थाने जे परिवर्तन व्हायला हवं होतं ते परिवर्तन नाही झालं. डाव्यांना हिंसाचाराचं कधीही वावडं नव्हतं तत्वतः अगदी आणि प्रत्यक्षात पण की आपल्याला आत्ताची सत्ता उलवून लावायची. तर याच्यामध्ये हिंसा हा एक महत्वाचा घटक त्यांनी गृहीतच धरलाय. ती हिंसेला एका अर्थाने त्यांच्याकडे नुसती मान्यता नाहीये तर ती ग्लोरिफाईड पण आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये असे अनेक कार्यकर्ते होते की ज्यांनी बनावट कागदपत्रांचे तिथे छापखानेच उघडले होते बंगालमध्ये. कुंपण घालण्यासाठी राज्य सरकारचं जे सहकार्य लागतं ते सहकार्य पण ममता सरकारने केंद्र सरकारला ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे दिलं नाही. राष्ट्रवादी विचारांचा असा पक्ष असायला हवा आणि त्यासाठी ते सतत गोळवलकर गुरुजींकडे आग्रह करत होते की असा पक्ष आपण स्थापन केला पाहिजे. म्हणजे भारतीय जनसंघाची स्थापना झाली. गेल्या वेळेला निवडणूक हरल्यानंतर सुवेंदू अधिकारी एक दिवसही घरात बसले नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून परत पक्षाच्या बांधणीला आणि कामाला सुरुवात केली. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या महा MTP गप्पा या पॉडकास्टमध्ये मी सौरभ सद्योजात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, देशभरात निवडणुका झाल्या. या महत्त्वाच्या राज्यांमध्ये या निवडणुका झाल्या, त्यांचे निकाल लागले. काही ठिकाणी पेच निर्माण झाले तर काही ठिकाणी भयंकर अशी राजकीय हिंसा आपल्याला बघायला मिळाली. या हिंसेचं केंद्रस्थान म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे समाज सुधारकांचं राज्य. तिथपासून ते राजकीय हिंसेपर्यंतचा बंगालचा हा प्रवास नेमका कसा आहे? भाजपला नेमकं हे जे घवघवीत यश मिळालं आहे त्यामागची कारणं कुठली? डाव्यांनी राबवलेली प्रदीर्घ सत्ता आणि समाजाचं केलेलं दमन यामागची कारणं काय आहेत? हे सर्व आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे एक विशेष अतिथी मान्यवर आलेले आहेत. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, प्रथितयश लेखक आहेत आणि राजकीय आणि सामाजिक विषयांचे अभ्यासक, निरीक्षक आहेत. तर आज आपल्यासह गप्पा मारणार आहेत श्री सारंग दर्शने सर. सर, मुंबई तरुण भारतच्या महा MTP गप्पा या कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सर, मला सुरुवातीचा जो प्रश्न विचारायचा आहे तो भारतीय जनता पक्षाला जे घवघवीत यश या निवडणुकीत मिळालं त्या संदर्भातला आहे. तर या यशाचं विश्लेषण आपण कसं करता? भारतीय जनता पक्ष गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये सातत्याने प्रयत्न करते. आपण जर बघितलं तर बंगालमध्ये ही भारतीय जनता पक्षाची पहिल्यांदा सत्ता येते आणि इतक्या वर्षांच्या काळामध्ये डाव्यांची दीर्घकाळ सत्ता आणि त्यानंतर 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता असा काळ होता. तसं म्हटलं तर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी या एकेकाळी NDA मध्ये होत्या. अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये ममता बॅनर्जी मंत्री होत्या. त्याच्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले आणि वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली. आत्ताच्या भारतीय जनता पक्षाचं यशाचं वैशिष्ट्य असं आहे की गेली 15 वर्ष निराश न होता किंवा न थकता भाजपने बंगालमध्ये जो सतत लढा दिला आणि ममता बॅनर्जींच्या सरकारच्या विरोधामध्ये सतत आंदोलनं, आवाज उठवणं हे चालू ठेवलं. त्याचं एक त्यांना राजकीय फळ मिळालं असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये असं आलं की बंगालच्या मतदारांना गेल्या लोकसभेला आणि आत्ताच्या विधानसभेला ममता बॅनर्जींबद्दलची नाराजी वाढत चालली होती आणि त्या नाराजीला एक पर्याय कोणीतरी हवा होता. तो पर्याय भारतीय जनता पक्षाने उभा केला. हे भारतीय जनता पक्षाचं खरं यश आहे. आपण बंगालचं जर राजकीय चित्र बघितलं तर आज तिथे एकेकाळी महत्त्वाचे असणारे काँग्रेस आणि डावे म्हणजे कम्युनिस्ट पक्ष CPM आणि CPI हे दोन्ही जवळजवळ संपलेत असं म्हणायला हरकत नाही. आत्ताचे निकाल बघितले तर आपण त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. अगदीच. विरोधकांची जी एक जागा निर्माण झाली होती, एक स्पेस होती, एक जी पोकळी होती, ती पोकळी भारतीय जनता पक्षाने भरून काढली आणि ममता बॅनर्जींना पर्याय फक्त भाजपचाच निर्माण होऊ शकतो असं चित्र गेल्या 5 वर्षांमध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे भाजपला हे आजचं यश मिळालं. म्हणजे भाजपच्या जर विधानसभेतल्या जागा आपण गेल्या 3 बघितल्या तर आधी 2 जागा होत्या फक्त. त्या 2 जागांनंतर 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने थेट 77 वर उडी मारली, मोठी उडी मारली
आणि 77 नंतर आता ते 200च्या पलीकडे गेले. म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही जायंट लिप्स आहेत. मोठ्या प्रमाणात यश मिळालं, भाजपची ताकद खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांना वाटणारा, मतदारांना वाटणारा विश्वास हे जसं आहे, तसंच ममता बॅनर्जींच्या सरकारबद्दल मोठ्या प्रमाणावरती नाराजी वाढत चालली होती. गेल्या वेळेला असं झालं की कदाचित भारतीय जनता पक्ष पूर्णपणे पर्याय देण्याच्या स्थितीत नव्हता, त्यामुळे ममता निवडून आल्या. पण गेल्या वेळेलाच ममता बॅनर्जी खरं तर जास्त समर्थ पर्याय असता तर पराभूत झाले असतात. आता याची कारणं काय आहेत? तर एक म्हणजे ममता बॅनर्जींचं सरकार हे हाडेलप्पीचं, दडपशाही करणारं, हिंसाचाराची कोणताही हिंसाचारावरती विश्वास असणारं किंवा हिंसाचार करणारं, त्याच्यानंतर आर्थिक किंवा औद्योगिक विकास जो राज्याचा व्हायला हवा त्या बाबतीत पुरेसं स्पष्ट धोरण नसणारं, किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये फारसं चांगली चमकदार कामगिरी न करणारं, याशिवाय संरक्षणाच्या आणि इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बांगलादेशातून होणारं घुसखोरी, हो. या सगळ्या गोष्टी तर आहेतच. थोडक्यामध्ये झालं होतं असं की गेली 5 वर्ष बंगालमध्ये सातत्याने एक प्रकारचं म्हणजे सरकार असूनही सरकार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोक खूप नाराज झाले होते. यावेळेला काय झालं की भारतीय जनता पक्ष पर्याय देऊ शकेल असा ठाम विश्वास मतदारांना वाटला, मतदारांच्या मनात निर्माण झाला. आता याला एक आणखीन अँगल आहे, कोण आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा. होय. म्हणजे ममता बॅनर्जी या लांगुल चालन करतात अल्पसंख्य समाजाचं आणि बहुसंख्य समाजाकडे दुर्लक्ष करतात, अशी एक जी भावना होती, ती भावना जुनी होत असली तरी त्या भावनेचं मतदानामध्ये रूपांतर करणं ही अवघड प्रक्रिया असते आणि ती करण्यामध्ये भाजपला यश आलं. अशी भाजपच्या यशाची बरीच कारणं आहेत. पण हे यश भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, याचं कारण पूर्वेकडची जी राज्य आहेत त्या आता सलग 3 राज्यांमध्ये, म्हणजे आपण आसाम, बंगाल आणि ओरिसा ही तिन्ही महत्त्वाची राज्य आहेत. त्या तिन्ही राज्यांमध्ये आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे आणि भाजपच्या केंद्रीय सत्तेत आणि भविष्यातल्या वाटचालीमध्ये या बंगालच्या यशाला खूप महत्त्व आहे. अगदी सर. याला जोडूनच सर मला जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो आहे, म्हणजे साधारण बंगाल मिळवण्यासाठी अगदी जनसंघ स्थापन झाल्यापासून जे प्रयत्न झाले ते आत्ताच्या भाजपपर्यंत, तर साधारण त्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या राजकारणाची, तर ती नेमकी काय होती? ते भारतीय जनता पक्षाचा जो पूर्वावतार होता तो होता भारतीय जनसंघ. आणि भारतीय जनसंघाचे जे संस्थापक आहेत त्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे सगळ्यात महत्त्वाचे होते. किंबहुना संघाच्या सरसंघचालकांना, म्हणजे त्यावेळेला गोळवळकर गुरुजींना असा पक्ष असावा असा आग्रह करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी होते, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. ते अंतरिम मंत्रिमंडळामध्ये नेहरूंच्या होते, पण त्यांचे त्यांच्याशी मतभेद झाले आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की एक राष्ट्रवादी विचारांचा असा पक्ष असायला हवा आणि त्यासाठी ते सतत गोळवळकर गुरुजींकडे आग्रह करत होते की असा पक्ष आपण स्थापन केला पाहिजे. म्हणजे भारतीय जनसंघाची स्थापना झाली. 1952 सालच्या जर आपण निवडणुका बघितल्या तर त्यावेळेला लोकसभेमध्ये जे खासदार गेले होते त्याच्यामध्ये बंगालमधनं गेलेले खासदार आहेत भारतीय जनसंघाचे. त्यावेळेला जनसंघाला यश मिळालं होतं. आपण पुढचा काळ बघितला तर डॉक्टर मुखर्जींचं काश्मीरमध्ये अचानक निधन झालं आणि त्यानंतर भारतीय जनसंघाचा उत्तरेतल्या राज्यांमध्ये विस्तार झाला, पण बंगालमध्ये त्या प्रमाणामध्ये राजकीय यश कधी मिळालं नाही. या सगळ्या राजकीय वाटचालीला एक वेगळं वळण 1977 साली लागलं. ते म्हणजे 77 साली इंदिरा गांधींचा आणीबाणीनंतर पराभव झाला आणि उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये सत्तांतर झाली, सरकारं आली. त्यामध्ये 2-3 ज्या महत्त्वाच्या शक्ती होत्या त्याच्यामध्ये एक पूर्वावतार भारतीय जनसंघाचा जनता पक्षात तो विलीन झाला होता. त्याच्याचप्रमाणे भारतीय लोकदल चरणसिंगांचं होतं. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष होते. या सगळ्या पक्षांना मिळून ज्या सत्ता मिळाल्या होत्या त्याच्यातून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत गेली आणि आज आपण बघितलं तर उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या विरोधकांमध्ये ताकदवान आहे तो भाजप, म्हणजे पूर्वीचा विरोधातला आता सत्ताधारी पक्ष असलेला. याच वेळेला बंगालमध्ये मात्र वेगळं एक
राजकारणाला वळण लागत होतं ते म्हणजे 78 साली पहिल्यांदा डाव्यांचं सरकार तिथे बंगालमध्ये आलं आणि आपल्याला माहिती की ज्योती बसू काही काळाने तिथे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर बसूंची जी राजवट होती ती फार प्रदीर्घ झाली आणि एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला डावे, म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 पक्ष होते. जसं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता, भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता, म्हणजे कम्युनिस्टांमध्ये फूट पडल्यानंतर त्याच्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक जो एकेकाळी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केलेला पक्ष होता, पण तो आता या डाव्यांच्या आघाडीमध्ये होता. असे काही पक्ष, त्याचा RSP नावाचा एक पक्ष होता. असे सगळे पक्ष डाव्यांची एकत्रित सत्ता बंगालमध्ये राबवत राहिले आणि एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला हे डावे यांच्या संघर्षामध्ये आधी जनसंघाला आणि नंतर भारतीय जनता पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा तिथे बंगालमध्ये कधी वाव मिळाला तर ज्या वेळेला ममता बॅनर्जी या काँग्रेसमधनं फुटल्या आणि त्यांनी तृणमूल काँग्रेस स्थापन केले आणि नंतर त्या NDAमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जी आघाडी होती त्या आघाडीत आल्या त्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पण आला. त्यांच्या जोडीने भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये काही प्रमाणामध्ये थोडेसे विस्तार करता आला आणि तो विस्तार मग पुढे वाढत गेला. याच्यातलं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की डाव्यांकडे दीर्घकाळ सत्ता राहिली त्याची काही कारणं आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्योती बसूंसारखं एक सुसंस्कृत नेमस्त असं नेतृत्व तिथे डाव्यांकडे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसं कसेल त्याची जमीन असा एक कायदा झाला आणि कसणाऱ्या लोकांना बऱ्याच ठिकाणी जमिनी मिळाल्या, त्याप्रमाणे ज्योती बसूंनी तिथे जमीन सुधारणा मोठ्या प्रमाणावरती केली आणि बंगालमध्ये जमीनदार खूप मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल या दोन्ही स्वातंत्र्यपूर्व काळातल्या राज्यांमध्ये शेकडो एकर जमीन असणारे अनेक जमीनदार होते. ज्योती बसूंनी जी कुळं प्रत्यक्ष जमिनींवरती काम करत होती, जमिनी कसत होती, त्यांना त्याच्यात अधिकार मिळेल, म्हणजे कायदेशीर अधिकार त्यांना जमिनीवरती मिळेल, काही ठिकाणी त्यांच्या मालकीच्या होतील जमिनी, अशा प्रकारचे प्रयत्न केले. त्याच्यामुळे झालं असं की बंगालमधला जो सगळा ग्रामीण भाग आहे तिथे डाव्यांची मुळं रोवली गेली आणि त्यांची सत्ता चांगली तिथे प्रस्थापित झाली. दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट पक्षाचं आपल्याला कामगार चळवळीच्या सोबत जाण्याचं धोरण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कामगार जे होते शहरी भागांमधले कामगार ते सगळे डाव्यांबरोबरती राहिले. त्यामुळे शेतकरी आणि कामगार अशा दोन्ही आघाड्यांवरती डाव्यांनी काम केल्यामुळेच त्यांना दीर्घकाळ तिथे सत्ता अनुभवता आली. अर्थात कामगारांचं संघटन जरी डाव्यांनी केलं असलं तरी दीर्घकालीन जर आपण बघितले तर कामगारांच्या अहिताचं काम डाव्यांकडून झालं आणि बंगालची औद्योगिक प्रगती झाली नाही आणि ह्याच्यामध्ये पण डाव्यांचाच दोष आहे. हे सगळं चित्र पालटत तृणमूल काँग्रेसकडे 15 वर्षापूर्वी सत्ता गेली आणि दुर्दैवाने असं झालं की तृणमूल काँग्रेसचं नाव वेगळं असलं तरी तृणमूल काँग्रेसची जी सगळी संस्कृती आहे ती मोठ्या प्रमाणावर डाव्यांचीच राहिली आणि त्यामुळे बंगालमध्ये खऱ्या अर्थाने जे परिवर्तन व्हायला हवं होतं ते परिवर्तन नाही झालं इतके वर्ष. आत्ता पहिल्यांदा हे परिवर्तन झालं असं वाटतंय. होय सर, दीर्घकाळ सत्ता जी डाव्यांची राहिली त्याची अर्थातच अनेक कारणं तुम्ही सांगितली. त्यातलं एक जे महत्त्वाचं आणि वादग्रस्त कारण आपल्याकडे सांगितलं जातं ते म्हणजे केडर राज. त्या केडर राजबद्दल तुम्ही काय सांगाल? केडर राज म्हणजे कोणती पक्ष हा केडर बेस्ड असणं, कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती उभा राहणं याच्यामध्ये काही चूक नाही आहे, ते योग्यच आहे. उलट केडर बेस्ड जी पक्ष असतात ते छोट्या मोठ्या राजकीय अपयशामुळे गांगरून जात नाहीत किंवा त्यांची शक्ती संपत नाही. म्हणजे एकेकाळी भारतीय जनता पक्षाला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, पण भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड पक्ष असल्यामुळे तो तसा हलला नाही. 2-3 वर्षात 4 वर्षामध्ये पुन्हा तो ठिकठिकाणी यश मिळवायला लागला. तात्पुरती अवस्था होती. तसं डाव्यांचा पक्ष केडर बेस्ड असण्यामध्ये काही चूक नाही आहे. चूक झाली कुठे की कम्युनिस्टांची जी केडर बेस्ड पक्षामधली जी रचना होती त्याच्यामधलं अगदी ग्राम पातळीवरती सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचंड प्रमाणात दादागिरी करायला लागले आणि संपूर्ण बंगालचं जे एक प्रशासन आहे म्हणजे रायटर्स बिल्डिंगमध्ये त्यांचं सचिवालय तिथपासून ते ग्रामपंचायतींपर्यंत ही जी सगळी महसुली किंवा सरकारी यंत्रणेची जी सगळी काम करण्याची पद्धत होती तिथे हस्तक्षेप
डाव्या पक्षांचा म्हणजे कार्यकर्त्यांचा फार वाढला आणि ते सगळं स्वतःला हवं ते करून घ्यायचे. दुसरा त्याच्यामधला एक प्रॉब्लेम असा आहे की डाव्यांना हिंसाचाराचं कधीही वावडं नव्हतं तत्वतः अगदी आणि प्रत्यक्षात पण. तर आपल्याला जे काही साध्य करायचं आहे, राजकीय साध्य आपलं इप्सित आहे होय किंवा आपल्याला आत्ताची सत्ता उधळून लावायची आहे, तर याच्यामध्ये हिंसा हा एक महत्त्वाचा घटक त्यांनी गृहीतच धरला आहे. आणि ती हिंसा अशासाठी की जे वर्गशत्रू आहेत, हम्म, म्हणजे आपला हा सगळा पीडितांचा वर्ग ना, होय आणि शोषितांचा म्हणजे शोषण करणाऱ्यांचा शोषणकर्त्यांचा एक वर्ग. वर्ग तर शोषणकर्त्यांचा जो वर्ग आहे त्याला आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी हिंसा केली तरी चालेल, म्हणजे ती हिंसा क्षम्य आहे. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये हिंसा ही त्याज्य नाही आहे, अगदी राजकीय हिंसा. म्हणजे त्या हिंसेला एका अर्थाने त्यांच्याकडे नुसती मान्यता नाही आहे, तर ती ग्लोरिफाईड पण आहे. अगदी होय आता याचा चुकीचा सिग्नल हा सगळा पक्षाच्या केडरमध्ये घेतला गेला आणि आपल्याला हवं ते करण्यासाठी आपण हिंसा केली तरी चालते असा जणू काही त्यांचा समज झाला. आणि आपण जर बघितलं तर बंगालमध्ये जितके राजकीय हत्या झाल्यात तितक्या इतर कुठल्या राज्यात झालेल्या नाही आहेत. आणि विरोधकांना मारून टाकायचं म्हणजे संपवायचं थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जर आपण सांगतो तसं काम केलं नाही तर त्यांना पण धमक्या द्यायच्या, त्यांना मारायचं, हिंसाचार करायचा, जाळपोळ करायची. म्हणजे जाळपोळ हा बंगालमधला एक फार महत्त्वाचा घटक आहे. जाळून टाकायचं, ऑफिसेस जाळायची. आता पुढे नक्षलवाद्यांनी, डाव्या विचारातून जन्माला आलेल्या नक्षलवाद्यांनी या हिंसाचाराचं एक आणखीन मोठा विस्तार केला. म्हणजे इथे आपल्याला आपण बोलू वाटलं सर, पण नक्षलवाडी ही बंगालमध्ये आहे. अगदी होय आणि नक्षलवादाचा म्हणजे माओवादाचा जन्म पण बंगालमध्ये झाला. आता हा पण काही योगायोग नाही आहे. या सगळ्या दोन्ही समांतर चाललेला कष्ट होतं. आणि आत्ताचा एक नवीन योगायोग म्हणजे एकाच वेळेला भारतातून नक्षलवादाचा, सशस्त्र नक्षलवादाचा अंत होत असताना डाव्यांचं देशात एकही सरकार नाही, हा योगायोग पण महत्त्वाचा आहे. अगदी आपण जसं म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण साधारण बंगाल हा कत्तलींचाच कारखाना होत गेला एका काळानंतर. म्हणजे मारीक झापीपासून ते अगदी नंदीग्रामपर्यंत आपण जसं बघितलं. तर मला यातनं एक प्रश्न जो विचारायचा आहे तो म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारायचा आहे. तर समाज व्हायलंट आहे, समाज हिंसक आहे म्हणून पक्ष असे आहेत की पक्षामुळे समाजाची जडणघडण तशी होत गेली आहे की आत्ताही आपल्याला निवडणुकांच्या निकालानंतर सुद्धा आपल्याला ती हिंसा दिसून येते. तर बंगालचं सर साधारण समाजशास्त्रीय आत्ताची पोझिशनिंग काय आहे साधारण? बंगालचा जर आपण एक स्वतंत्र विचार केला तर पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल म्हणजे ब्रिटिशांनी 1905 साली बंगालची फाळणी केली आपल्याला माहिती आहे. पण पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल यांचं एक वेगळं कॅरेक्टर आहे. आणि बंगाली माणूस हा स्वतःला बुद्धिमान समजतो. दुसरी गोष्ट तो लढाऊ पण आहे. म्हणजे आपण जर देशातल्या क्रांतिकारकांची सगळी नावं बघितली तर त्याच्यात पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या 3 राज्यांमध्ये क्रांतिकारक सगळ्यात जास्त आहेत. बंगाली माणूस हा स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती पण विश्वास ठेवणार आहे. दुसरी गोष्ट त्यांना कला, साहित्य, संगीत या सगळ्यामध्ये रस आहे. चित्रपट, आता नाटक, आणि त्यात आपण काहीतरी चमकदार करून दाखवतो याची पण त्यांना जाणीव आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे आत्ताच्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देण्यासाठीची जी एक मनोगत म्हणजे मनोभूमिका लागते किंवा तुमची एक मशागत व्हावी लागते, सांस्कृतिक किंवा सामाजिक मशागत, तशी मशागत बंगालमध्ये पुष्कळ झाली. म्हणजे आपण अगदी राजाराम मोहन रायांपासून जर बघितलं तर तिथे समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. गुरुदेव टागोर आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, खूप जण आहेत. त्यामुळे बंगालला खूप मोठी परंपरा आहे. या सगळ्या परंपरेतून पुढे जाताना नेमका कोणता मार्ग स्वीकारायचा याचा जो निर्णय स्वातंत्र्यानंतर करायचा होता सगळ्या समाजाने, त्याच्यामध्ये डाव्यांनी बंगाली मनाचा कब्जा केला किंवा बंगाली मानस प्रभावित केलं, ही मला त्यातली फार महत्त्वाची गोष्ट वाटते. म्हणजे त्याच्यामध्ये असं की आपल्याला क्रांती करायची आणि एक वेगळं कामगारांचं समतेवर आधारित, न्यायावर आधारित असं राज्य आणायचं आहे, असं जे स्वप्न बंगालमध्ये पेरलं गेलं आणि त्याचं पुष्कळ पीक डाव्यांनी पुष्कळ वर्ष काढलं.
ते स्वप्न चुकीचं नाहीये, पण त्या स्वप्नाचे सगळे मार्गच मुळात चुकीचे होते. अगदी. त्याच्यामुळे त्या स्वप्नाच्या मागे बंगाली जनता फार काळ गेली, म्हणजे 3-4 दशक. आणि ममता बॅनर्जीचं सरकार आल्यानंतर सुद्धा डाव्यांचा विरोध हा मला असं वाटतं की तो केवळ एक प्रकारचा अ, अ, चिन्हात्मक, म्हणजे तात्पुरता म्हणा किंवा अशा प्रकारचा, तो खरा मूलभूत डाव्यांचा विरोध नाहीये. हां. डाव्यांचेच ममता बॅनर्जींचं सरकार हे डाव्यांचंच एक प्रतिरूप होतं वेगळ्या प्रकारचं. त्यामुळे ही जी डाव्यांना म्हणजे बंगालमधल्या जनतेने डाव्यांना जे उचलून धरलं होतं, त्याच्यामागे बंगालमधली जी एक समाज सुधारणांची जी प्रेरणा आहे किंवा क्रांतीची जी प्रेरणा आहे, बदलांची प्रेरणा आहे, नव्याचं स्वागत करण्याची प्रेरणा आहे, ती प्रेरणा मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्याच्यामध्ये एक बंगाली अस्मिता होती. परत आपण जर डाव्यांचा विचार केला देशपातळीवरती, तर डाव्यांना फार यश इतर राज्यांमध्ये नाही मिळालेलं. म्हणजे महत्वाची राज्य कोणती यश मिळालेली, तर केरळ, होय. बंगाल, त्रिपुरा आणि बंगाल, काही बिहार, बऱ्याच प्रमाणात बिहार. बिहारमध्ये कधी त्यांना सत्कार नाही मिळाला, पण बिहारमध्ये डाव्यांची ताकद मोठ्या प्रमाणावरती होती. 77 साली बरेच खासदार निवडून आले, आता नंतरही काही वर्षांनी आले. त्यामुळे बिहार हा सुद्धा एक महत्त्वाचा होता. आता याच्यामध्ये जेव्हा तुमचा पक्ष राष्ट्रव्यापी होत नाही, काही प्रदेशांपुरता मर्यादित असतो, त्यावेळेला तुम्हाला त्या प्रदेशाची अस्मिता पण वापरता येते. डाव्यांनी बंगाली अस्मितेचा पण योग्य प्रकारे वापर करून घेतला आणि त्या अस्मितेचा इतर राज्यांमधल्या त्यांच्या राजकीय वाटचालीशी काही संबंध नव्हता. ते बंगाली अस्मिता वापरू शकत होते. त्यामुळे ही सगळी गणितं जुळवून डाव्यांनी दीर्घकाळ बंगालमध्ये राज्य केलं. पण आपण जर आज मागे वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की डाव्यांच्या या दीर्घकालीन राजवटीमुळे आणि पुढे ममतांच्या राजवटीमुळे बंगालचं नुकसान झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात. होय. आणि ते कसं कसं झालं ते आपण बघूया नंतर. पण बंगाल आज भारतामध्ये मागे पडला आहे. म्हणजे आपण बिमारू असं राज्यांची नावं घ्यायचो, होय. तर त्या बिमारूमधनं आता बरीच राज्य बाहेर पडतात. म्हणजे आज उत्तर प्रदेशने खूप मोठा विकासाचा झपाटा मारला आहे. ॲब्सोल्युटली. पण बंगाल मात्र खूप मागे पडला, सर्वच बाबतीत मागे पडला. म्हणजे ज्या राज्याला एवढी मोठी सांस्कृतिक परंपरा आहे, समाज सुधारकांची परंपरा आहे, ते राज्य असं मागे पडावं हे दुर्दैवी आहे, पण ते झालं. साधारण आपल्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी फेन्सिंगची अतिशय महत्त्वाची गरज असते. 71 साली हे युद्ध झालं आणि त्याच्याही आधी बरेच बांगलादेशी भारतात येत होते आणि ह्या घुसखोरीचं प्रमाण अतिशय गंभीर आहे भारतामध्ये. तर हे जे फेन्सिंग आहे ते काँग्रेसच्या काळात काँग्रेसलाही साध्य नाही करता आलं आणि आत्ताच्या राजकीय अडचणींमुळे, ममतांमुळे असेल किंवा डाव्यांमुळे असेल, ते भारतीय जनता पक्षालाही साध्य नाही करता आले. तर साधारण राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठं योगदान देणारं बंगाल, तिथली सरकारं, ती आता अँटी नॅशनल होण्याकडे, म्हणजे तो कल गेला का पुढच्या काळामध्ये? नाही, याच्यात 2-3 मुद्दे आहेत. एक म्हणजे बांगलादेशाचा जन्म होईपर्यंत त्या सीमेवरची परिस्थिती अशी होती की पूर्व बंगालमध्ये पश्चिम पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तान च्या राज्यकर्त्यांकडून किंवा नोकरशाहीकडून, लष्कराकडून बंगाली माणसाचं छळ होण्याचं प्रमाण खूप होतं. आणि 1948 ते 1971 या काळामध्ये बंगालमधनं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बंगालमध्ये, म्हणजे बांगलादेशातून बंगालमध्ये, पूर्व बंगालमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती पूर्व पाकिस्तानमधनं खूप प्रमाणात आले. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला इंदिरा गांधींनी सशस्त्र हस्तक्षेप केला आणि बांगलादेश आपण एका अर्थाने जन्माला घातला, त्यावेळेला सुद्धा आपली खरी अडचण झाली होती ती त्या सगळ्या घुसखोरांची. आपण ते घुसखोर असं त्यांना म्हणत नाही, त्यांना आपण निर्वासित असं म्हणायचो, कारण ते एका अर्थाने भारताच्या आश्रयाला आले होते. आणि त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. लोकसंख्येचं ज्या वेळेला फाळणीच्या वेळेला स्थलांतर झाली, त्यावेळेला झालं असं की पश्चिम पाकिस्तानामध्ये, म्हणजे पश्चिमेकडे पाकिस्तानमध्ये, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम भारतातून गेले आणि पश्चिम पाकिस्तानातले हिंदू मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये आले. त्या प्रकारचं जे स्थलांतर पूर्वेला झालं नाही, म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये झालं नाही, याची आणखीन एक काही कारणं होती. ते म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल यांची संस्कृती एक आहे, त्यांची भाषा एक आहे, त्यांची रहनसहन सारखी आहे, त्यांची दैनंदिन संस्कृतीमध्ये फारसा फरक नव्हता हिंदू आणि मुस्लिमांमध्ये.
त्यामुळे पूर्व पाकिस्तानातून पश्चिमेकडे फार कमी लोक आले. पण नंतर मात्र हे प्रमाण वाढल्याचं कारण पूर्व बंगालमधल्या हिंदूंचा आणि मुस्लिमांचा दोघांचा एक खूप छळ व्हायला लागला आणि त्यांना जो त्रास वाचण्यासाठी ते आपल्याकडे यायला लागले. आता असे ज्या वेळेला निर्वासित येत होते त्यांचं भारताला एक आपल्यावर पडणारं लोकसंख्येचं ओझं हे सोडून तसा त्रास नव्हता. त्यामुळे भारताची भूमिका ही बऱ्याच प्रमाणात तशी सामोपचाराची किंवा एक आपला धाकटा भाऊ आहे अशा स्वरूपाची राहिली. नंतर परिस्थिती बदलत गेली. म्हणजे बांगलादेशातले सत्ताधारी बदलले. बांगलादेशाची भारताच्या विरोधात भूमिका व्हायला लागली. भारतामध्ये देशांतर्गत सुरक्षेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात यायला लागले. दहशतवाद प्रचंड मोठा बळावला. म्हणजे मुस्लिम दहशतवादाचा सामना आपण इस्लामी दहशतवादाचा सामना मोठ्या प्रमाणात करायला लागलो आपण. म्हणजे आपल्याला सगळ्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या घटना माहिती आहेत. या सगळ्यात दुसरीकडं रोजगारावरती पण खूप आपल्या देशांतर्गत रोजगारावरती प्रेशर यायला लागलं. याचं कारण बांगलादेशी लोक खूप मोठ्या प्रमाणात, आज आपण महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या गावांपर्यंत जिल्ह्यांपर्यंत मराठवाडा, विदर्भ, वर्ध्यासारखा जिल्हा, कोकण या सगळ्या भागांमध्ये बांगलादेशी नागरिक पसरलेले आहेत. म्हणजे त्यांना शोधणं आणि परत पाठवणं हे मोठं आव्हान आहे. तर हे जे सगळं चित्र पालटत गेलं याच्यावरती कुंपणाची जी म्हणजे फेन्सिंग जे असायला हवं, सीमा आपली फार मोठी आहे आणि ती संपूर्ण सीमा कुंपणाने कव्हर करणं हे मोठं चॅलेंज होतं. ते आत्तापर्यंत स्वीकारलं गेलं नाही. आणि मोदी सरकार आल्यानंतर गेल्या 10-12 वर्षांमध्ये ज्या प्रकारचे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांना बंगाल सरकारनेच खीळ घातली, म्हणजे ममता बॅनर्जींच्या सरकारने. आता ममता बॅनर्जींची राजकीय चूक मला काय वाटते की देशांतर्गत राजकारणामध्ये मतभेद असणं किंवा एकमेकांच्या विरोधात बोलणं असणं याच्यात काही चूक नाही. तुम्ही स्वतःचं राजकारण पुढे नेण्यासाठी ज्या वेळेला देशद्रोही किंवा देशविरोधी शक्तींच्याशी जुळवून घेता किंवा त्यांना काही प्रमाणामध्ये तुम्ही फ्री हँड देता किंवा त्यांच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करता किंवा काही वेळेला TMCच्या कार्यकर्त्यांमध्ये असे अनेक कार्यकर्ते होते की ज्यांनी बनावट कागदपत्रांचे तिथे छापखानेच उघडले होते बंगालमध्ये. खोटी आधार कार्ड करणं, खोटी रेशन कार्ड्स करणं बांगलादेशी नागरिकांसाठी, त्यांचे दाखले तयार करून घेणं खोटं, हे खूप मोठ्या प्रमाणावरती गेली काही वर्ष चालत होतं. याच्यामुळे देशाच्या एकतर संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला. दुसरीकडे कुंपण घालण्यासाठी राज्य सरकारचं जे सहकार्य लागतं ते सहकार्य पण ममता सरकारने केंद्र सरकारला ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे दिलं नाही. आणि हा प्रश्न गेल्या 25-30 वर्षांमध्ये वाढत्या प्रमाणामध्ये उग्र होत गेला आहे. आणि तो उग्र होत असताना आपण त्याला जास्त खमकेपणाने उत्तर द्यायला हवं होतं. ते आपण देण्यात उशीर झाला आता. आणि त्या विलंबाचं मुख्यतः कारण हे ममता बॅनर्जींचं सरकार आणि त्या आधीचं डाव्यांचं सरकार आहे, याच्यामुळे हा उशीर झाला. आता जर समजा बांगलादेश आणि भारत यांच्या सीमेवरती पूर्णपणे कुंपण झालं, फेन्सिंग झालं, तर घुसखोरीचा प्रश्न थोडासा आटोक्यात येईल असं मला वाटतं. त्याला अनेक बाकी पण कंगोर आहेत. त्याला रोहिंग्यांचा एक कंगोरा आहे, त्याला ब्रह्मदेश आणि इतर शेजारी देश आहेत त्यांचा एक कंगोरा आहे आपल्याला, आणि बांगलादेशमधल्या बेरोजगारीचा पण त्याला एक अँगल आहे. पण हे सगळं लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय सीमा आपली सुरक्षित करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते करण्यामध्ये ममता बॅनर्जींच्या सरकारने पुरेसं सहकार्य केलं नाही. हा एक त्यांचा, तसं म्हटलं तर ही त्यांची एक देशविरोधी अशा प्रकारचं धोरण होतं आणि त्याला आता आळा बसेल हे पण एक मोठा फायदा आहे आपला. सर, या निवडणुकानंतर साधारण आता असं लक्षात आलंय की राष्ट्रीय पक्ष, भारतीय जनता पक्ष याची देशभरात सरशी होताना दिसते. तर एखादा राष्ट्रीय पक्ष जेव्हा देशभरात प्रसरण पावत असतो तेव्हा अनेक वेळा असं होतं की राज्यातले पक्ष त्यांची पिछेहाट होत असते. तर साधारण इथून पुढे प्रांतिक पक्षांचं जे काही फ्युचर असणार आहे ते साधारण कसं असणार आहे? आपण जर एकूण भारताचं राजकीय चित्र पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतात प्रादेशिक पक्ष कसे कसे आहेत, कोणते कोणते आहेत आणि त्यांचा जन्म कसा झाला. तर त्याच्यात आपल्याला एक 2-3 कारणं शोधता येतील, 3-4 कारणं शोधता येतील. आता पंजाबमध्ये अकाली दल कसा जन्माला आला, तर तो शीख संप्रदायामधनं जन्माला आला. म्हणजे तो शीख संप्रदायाचा राजकीय प्रतिनिधी म्हणून अकाली दल जन्माला आला आणि सत्ताधारी झाला अनेक वेळेला. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरची अस्मिता
ही जपणारा पक्ष म्हणून नॅशनल कॉन्फरन्स जन्माला आला आणि टिकला. तमिळनाडूतले जर पक्ष बघितले आपण, अण्णा द्रमुक आणि द्रमुक, हे म्हणजे तमिळनाडूची अस्मिता, त्याला सबनॅशनलिझम किंवा उपराष्ट्रवाद असंही म्हणता येईल, तर तमिळनाडूची अस्मिता टिकवण्यासाठीचा पक्ष म्हणून तो आला. असंच थोडंसं ओरिसामध्ये पण झालं, महाराष्ट्रामध्ये पण झालं. दुसऱ्या बाजूला जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले त्याची दोन वेगळी कारणं म्हणजे विरोधकांना ऐक्य टिकवण्यामध्ये आलेलं अपयश आणि काँग्रेसला आपल्या सर्व नेत्यांना सोबत ठेवण्यामध्ये आलेलं अपयश. आता याची उदाहरणं आपण बघूया की कर्नाटकमध्ये वेगळा जनता दल का निर्माण झालं, तर मुख्य जनता दलात किंवा जनता पक्षामध्ये ऐक्य टिकवण्यात अपयश आलं. ओरिसामध्ये प्रांतिक अस्मिता अधिक नवीन पटनायक म्हणजे बिजू पटनायकांचे चिरंजीव, त्यांना बिजू जनता दल स्थापन करावं लागलं कारण मुख्य जनता दलामध्ये त्यांना सामावून ठेवण्यात केंद्रीय नेत्यांना अपयश आलं. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष वेगळा का झाला, तर जनता दलामध्ये ते टिकले नाहीत. मग त्याला एक प्रादेशिक अस्मिता बिहारची आली. आणखी याच्यातलं एक महत्त्वाचं कारण असं की या प्रादेशिक पक्षांमध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये कौटुंबिक अशा प्रकारची सत्ता निर्माण झाली काही कालांतराने. आता सगळ्या पक्षांचे आपण उदाहरण बघितले. मुलायम सिंग यादव यांचा मुलगा पक्ष चालवतो, अकाली दलामध्ये बादल यांचा मुलगा पक्ष चालवतो, कर्नाटकामध्ये देवेगौडांचा मुलगा पक्ष चालवतो, स्टॅलिनचा मुलगा आता पुढे येत होता, ममता बॅनर्जींचा भाचा पुढे येत होता. आणखीन प्रादेशिक पक्षांचा महाराष्ट्रात सगळे तुम्हाला माहितीच आहे, उदाहरणं सगळी घरातलीच मंडळी सगळी पक्ष प्रादेशिक चालवतात. आता प्रादेशिक पक्ष हे कौटुंबिक पक्ष झाले हा एक आणखीन प्रश्न झाला. आणि मी मगाशी म्हणालो तसं काँग्रेसकडून काय झालं की काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आपले जे प्रादेशिक पातळीवरचे नेते आहेत त्यांना सांभाळण्यामध्ये काँग्रेसला अपयश आलं. आणि हे विशेषतः पंडित नेहरूंच्या युगानंतर इंदिरा गांधींच्याच युगात हे सुरू झालं. पण काँग्रेसची ताकद जसजशी कमी होत गेली एकूण देशामध्ये तसतसे हे सगळे पक्ष शक्तिमान होत गेले. म्हणजे आपण आज तेलंगणचं जर उदाहरण बघितलं तर तेलंगणचे ते मूळ सगळे काँग्रेसवाले लोक आहेत, पण त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. ममता बॅनर्जी जर काँग्रेसमध्ये राहिल्या असत्या आणि काँग्रेसच्या नेत्या म्हणून बंगालमध्ये त्या लढत राहिल्या असत्या, डाव्यांशी म्हणा किंवा भाजपशी म्हणा, तर एक वेगळं चित्र दिसलं असतं. म्हणजे मोठा काँग्रेस पक्ष आणि त्याचे हे राज्यांमधले नेते असं. पण याच्यामध्ये जसं या प्रादेशिक नेत्यांच्या महत्वाकांक्षेचा जसा मुद्दा आहे तसंच काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या अपयशाचा याच्यातला आहे की हे सगळे प्रादेशिक पातळीवरचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना जोडून ठेवण्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला अपयश आलं. त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर त्यामुळे गेल्या 25-30 वर्षामधलं महाराष्ट्र देशाचं राजकारण बघितलं तर प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात नुकसान पण झालं. आता मगाशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे जर परत यायचं झालं तर आता पुढे काय, तर भारतीय जनता पक्षाने बऱ्याच प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करून टाकली. मी आता आपण बघितलं बंगालमधलं उदाहरण आहेच किंवा इतरही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात पण प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करण्यात भाजपला यश आलंय बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये पुढे दोन चित्र दिसू शकतात. एक म्हणजे प्रादेशिक पक्षांची जर ताकद कमी झाली असेल तर काँग्रेसला तिथे राष्ट्रीय पक्ष म्हणून एक संधी आहे आणि काँग्रेस जर तिथे विकसित झाला, डेव्हलप झाला तर एक पॅन इंडियन असे दोन पक्ष असणं हे द्विदल लोकशाहीच्या दृष्टीने मला योग्य वाटतं. म्हणजे आपण जे लोकशाहीचं संसदीय लोकशाहीचं जे मॉडेल आपण स्वीकारलंय त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे राष्ट्रीय पक्ष असणं हे आदर्श मला रूप वाटतं. पण आज परिस्थिती बघितली तर आज एका बाजूला काँग्रेस शक्तिमान राहिलेली नाही आहे. म्हणजे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचं तिळमात्र शक्ती राहिली नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने पुष्कळच्या प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करून टाकली आहे. त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचं पुढच्या काही वर्षांमधलं प्राबल्य ही टिकेल असं दिसतंय. पण आता आपण तमिळनाडूचं उदाहरण बघितलं तर एका वेगळ्या रूपामध्ये तिथे प्रादेशिक पक्ष जन्माला आलाय आणि त्याची मीमांसा करता येईल आपल्याला. पण
ते काही द्राविडी पक्ष नाही आहे हां. तो एका वेगळ्याच प्रकारे पक्ष जन्माला आला. आता अशा प्रकारचे प्रादेशिक पक्ष पुन्हा इतर राज्यांमध्ये जन्माला येतात का, याचं एक कुतूहल आहे. पण जर समजा पुढच्या काळामध्ये काँग्रेसला काही नवसंजीवनी मिळाली, काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी त्यांचा पक्ष परत बांधायचं ठरवलं, तर कदाचित आपल्या संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट घडू शकेल. पण मला असं वाटतं की आपण आम आदमी पक्षाचं जर बघितलं तर आम आदमी पक्ष सुद्धा प्रादेशिकच पक्ष होता. होय. त्याची ताकद काही राज्यांपुरती 2-3 राज्यांपुरतीच होती. पण तोही पक्ष आता बऱ्यापैकी म्हणजे जेरीस आलाय पक्ष तो आता. अगदी एक पंजाब वगळलं तर तिथे कुठली सत्ता नाहीये, नाही. छोटा झाला. अकाली दल सुद्धा छोटा झालाय. तर आता प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने काही विचार करतात का, वेगळी आघाडी बांधतात का, असे प्रयोग पूर्वी भारतात झालेत की प्रादेशिक पक्षांनी एकत्र यायचं आणि आपली एक आघाडी बांधायची. तर तशी आघाडी होते का हा एक भाग आपल्याला बघावा लागेल. आणि भारतीय मानस जे आहे, भारतीय मतदार जे आहेत ते प्रादेशिक अस्मितेचा विचार काही वेळेला करतात. त्यांना जर अन्याय झाला असं वाटायला लागलं, संपूर्ण देशाच्या पातळीवर आपल्यावर अन्याय होतो असं जर वाटायला लागलं, तर प्रादेशिक पक्ष जन्माला येतात आणि ते वाढतात. आपण महाराष्ट्रामध्ये पण हे बघितलेलं आहे. तर तसेही प्रादेशिक पक्ष नवीन जन्माला येणारच नाहीत असं नाही, तसे येऊ शकतात. पण आज मात्र देशाचं चित्र बघितलं तर प्रादेशिक पक्षांची शक्ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे आणि मला व्यक्तिशः ते स्वागतार्ह वाटतं. या मुद्द्याला धरूनच एक सर मला विचारायचं खरं तामिळनाडू संदर्भात की स्टालिन 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांचा थेट सिनेमाशी काही संबंध नव्हता. तर तामिळनाडू हा किंवा तिथलं राजकारण साधारण हे सिनेमा नाटक त्याच्या प्रभावातनं थोडंसं बाजूला आलंय असं वाटत होतं आपल्याला. पण आता विजय आणि त्याची TVK पार्टी ही निवडून आली आहे, तर तो प्रभाव परत एकदा सुरू झालाय का, तो लूप परत सुरू झालाय का असं म्हणता येईल का आपल्याला? असं म्हणता येईलच असं सांगता येत नाही. काय असतं की समाज मन जे असतं त्याला एक काहीतरी पर्याय लागतो आणि तो चांगला मजबूत पर्याय असावा लागतो. की त्याच्यासाठी 2-3 कारणं असतात. एक तर समजा आंदोलनाची ताकद असते, आंदोलनाच्या ताकदीतून एखादा पक्ष उभा राहतो कधी कधी. म्हणजे जसं आम आदमी पक्ष हा आंदोलनातून जन्माला आलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर अशी उदाहरणं कमी आहेत, तर तसा तो आहे. दुसरी गोष्ट असते की एखाद्या व्यक्तिमत्वाचं ग्लॅमर असतं, प्रचंड ग्लॅमर असतं आणि त्या ग्लॅमरचं रूपांतर जे असतं ते विश्वासात होतं. म्हणजे आता समजा तुम्हाला हिंदी चित्रपटातल्या एखाद्या अभिनेत्याचं ग्लॅमर असेल आणि त्यांचा माझ्यावरती मानसिक प्रभाव असेल, तर त्याचं पुढचं मानसिक प्रक्रिया अशी घडते की माझा त्यांच्यावरती विश्वास बसतो. आता उद्या पडद्यावरती एखादा अभिनेता, समजा हिंदीतला एखादा सुपरस्टार असेल, महानायक असेल एखादा, तर तो पडद्यावरती जे बोलतो त्याच्यावरती माझा विश्वास बसतो आणि मी त्याचा जणू भक्त होतो. म्हणजे तो चित्रपट अभिनेता न राहता एका अर्थाने माझी विचार प्रक्रिया किंवा माझी भावनिक प्रक्रिया जी आहे ती ताब्यात घेतो किंवा त्याच्यावरती प्रभाव टाकतो. आता हे मोठे अभिनेते जे असतात किंवा सेलिब्रिटीज जे असतात ते समजा पडद्यावरून किंवा नाट्यमंचावरनं स्टेजवरनं बाहेर आले आणि लोकांमध्ये उभे राहिले, तरी त्यांची जी प्रतिमा असते ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून नसते. त्यांची जी सेल्युलर इमेज असते, पडद्यावरची जी इमेज असते, ती इमेजच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये परावर्तित झालेली असते. म्हणजे आपण मतदार म्हणून किंवा एक सामान्य नागरिक चाहते म्हणून जेव्हा त्या माणसाकडे बघतो, त्या व्यक्तीकडे बघतो, तेव्हा आपण ती व्यक्ती म्हणून न पाहता आपल्या मनामध्ये जी 70 mm ची जी इमेज असते ती इमेज आपण मनामध्ये बाळगतो. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला जुनं उदाहरण एक सांगतो की NT रामाराव यांनी पक्ष स्थापन केला आणि केल्यानंतर काही महिन्यात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. आता NT रामाराव हे राजकीयदृष्ट्या किती प्रबळ होते किंवा किती शक्तिमान होते हे आपल्याला माहीत नाही किंवा त्यांचं ॲक्युमेन काय होतं हे आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी सगळ्या मतदारांच्या मनाचा मात्र कब्जा केला. याचं कारण असं की त्यांनी अनेक सिनेमांमध्ये रामाची, कृष्णाची अशा भूमिका केल्या आणि त्या भूमिकेचा एक प्रभाव लोकांच्या मनावरती होता की हा न्याय मिळवून देणारा असा आहे. तर विजय यांच्या बाबतीमध्ये पण तसंच झालंय. आता आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, पुढारलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र असा विचार लोक करत नाहीत, तर तसं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये असा महानायक जन्माला झालेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जर असा एखादा
सेलिब्रिटी जन्माला आला असता पॅन महाराष्ट्र ज्याचा अपील आहे असा, तर कदाचित त्याला पण सत्ता मिळाली असते महाराष्ट्रातली. त्यामुळे विजय यांना जी सत्ता मिळाली आहे ती त्यातून मिळाली आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की काही सेलिब्रिटीज जे असतात ते नेते म्हणून डेव्हलप होतात. याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे जयललितांचं आहे. म्हणजे जयललितांचं पुढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले वगैरे, हे थोडं आपण बाजूला ठेवलं तर जयललिता या अतिशय बुद्धिमान होत्या आणि त्या नवीन गोष्टी अतिशय वेगाने शिकायच्या. त्यांचं ब्युरोक्रसीवरती चांगली पकड होती, उत्तम इंग्रजीचं ज्ञान होतं, जागतिक आणि देशाच्या राजकारणाचं चांगलं भान होतं आणि त्यांच्या मतदारांमधला जो महिलांचा वर्ग होता तो महिलांचा वर्ग कसा केटर करायचा याचं त्यांच्याकडे उपजत काही ज्ञान होतं. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ सत्ता जयललितांना मिळाली. त्या एका अर्थाने अभिनेत्री ते नेता असं त्यांचा एक विकास झाला आणि त्यामुळे त्यांचं यश टिकाऊ झालं एका अर्थाने. तसंच काही प्रमाणात MGR यांचं पण झालं, MG रामचंद्रन जे होते त्यांचंही तसंच झालं काही पण. आता विजय यांच्या कारकिर्दीपुढचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आव्हानं खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि मतदारांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. त्याच्यामुळे पडद्यावरती मोठी प्रतिमा असणारा विजय हा प्रत्यक्षात जर समजा अपयशी ठरला तर लोकांचा अपेक्षाभंग पण होईल आणि लोक त्याला दूर पण करतील. तसंही झालेलं आहे भारतात अनेक वेळेला. म्हणजे करुणानिधींचा पराभव झालेला आहे किंवा दक्षिणेमध्ये काही अभिनेत्यांना पक्ष स्थापन करून काही यश नाही मिळालं. उदाहरणार्थ कमल हसनला राजकीय यश नाही मिळू शकलं. त्यामुळे राजकीय यश ही एक वेगळीच गोष्ट आहे. पण पहिला जो टप्पा असतो की लोकांच्या मनावरती गारूड करण्याचा, त्याच्यामध्ये हे यशस्वी होतात. आता याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं की महाराष्ट्राची मानसिकता वेगळी नाही आहे. तमिळनाडूमध्ये काय आहे की तमिळनाडूमधली जी संपूर्ण राजकीय प्रक्रिया आहे त्या राजकीय प्रक्रियेमध्ये आपण अनेक दशकं बघितलं तर तिथले कलावंत हे ऍक्टिव्हच असतात. म्हणजे तिथे अगदी एक फारसं राजकीय यश नाही पण चोरामा स्वामींसारखा जो एक उत्तम एडिटर होता त्याचा चित्रपट मनोरंजन विषयाशी संबंध होताच. किंवा आपण करुणानिधींचं नाव घेतलं किंवा MGR जयललिता किंवा आत्ताचे सगळे लोक, त्याच्यामध्ये मनोरंजनाचं विश्व आणि राजकीय पटल हे तमिळनाडूमध्ये गेले 50-60 वर्ष समांतर प्रवास करत आलेला आहे. तसं महाराष्ट्रामध्ये नाही झालेलं. म्हणजे याच्यात तमिळ लोकांची मानसिकता काहीतरी उथळ आहे किंवा त्यांना काहीतरी नुसतंच आकर्षण वाटतं चित्रपट अभिनेत्यांचं, असं नाहीये ते. त्यांच्याकडचं मनोरंजन विषय आणि त्यांच्याकडचं राजकारण हे समांतर चालत आल्यामुळे ते पुष्कळदा पर्याय म्हणून चित्रपट अभिनेत्यांचा किंवा त्यांच्या पक्षांचा असा विचार करतात. आणि त्याच्यात काही आता आपण तमिळनाडूचं म्हणतो किंवा इतर काही आंध्रचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. अमेरिकेमध्ये रोनाल्ड रिगन हे हिरो होते हॉलिवूडचे आणि त्यांनी 8 वर्ष अमेरिकेचं नेतृत्व केलं आणि चांगलं नेतृत्व केलं अमेरिकेच्या दृष्टिकोनातून. तसं म्हटलं तर त्यांनी काही तिथे काही बालिश चाळे नाही केलेत. एक गंभीर राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं तिथे. त्यामुळे तशा या दोन परस्परावलंबी असल्या तरी त्यात काही पुष्कळ चूक असते असं काही नाही. तर सर आपण शेवटाकडे येऊया. या पद्धतीचे जे निकाल देशभरात लागत आहेत आणि काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल किंवा यांना जे सातत्यानं अपयश बघायला लागतं तर त्याची कारणमीमांसा आपण कशी कराल आणि या सर्व पक्षांचं भवितव्य पुढे काय? हा खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण देशव्यापी विचार केला तर खरं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पक्ष काँग्रेस आहे. म्हणजे काँग्रेसच असा एक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष सोडून की ज्यांच्या जास्तीत जास्त राज्यांमध्ये शाखा आहे किंवा जे कधी ना कधीतरी त्या राज्यांमध्ये सत्तेवरती होते किंवा एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आपण असं म्हणतो, संघटनात्मक बांधणी असलेला असं काँग्रेस हाच सगळ्यात एका अर्थाने मोठा पक्ष होता. आता झालंय असं की विरोधकांची जी आघाडी आहे त्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसच्या हातून निसटलंय आणि प्रादेशिक पक्ष जे सगळे आहेत ते काँग्रेसचं एकमुखी नेतृत्व स्वीकारायला तयार नाही आहेत. जर काँग्रेसला या सगळ्या विरोधकांनी नेता मानलं असतं तर कदाचित पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि काँग्रेस यांची आघाडी किंवा युती व्हायला काही हरकत नव्हती. तशी जर ती झाली असती तर निश्चित या निकालामध्ये थोडासा फरक पडला असता. पण भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल यांचं जेवढं शत्रुत्व आहे तेवढंच किंवा त्याहून जास्त शत्रुत्व हे काँग्रेस आणि तृणमूलचं असावं. याच्यामध्ये विरोधकांचे जे सगळं आत्ता एक प्रकारचं नैराश्य आहे किंवा त्यांची जी ट्रॅजेडी आहे त्याचं आपल्याला इंगित लक्षात येईल.
म्हणजे आता अधीर रंजन चौधरींनी, जे काँग्रेसचे नेते आहेत आणि मागच्या वेळेला लोकसभेचे गटनेते होते काँग्रेसचे, त्यांनी आता असं म्हटलंय की आत्ता अनेक वर्षांनी निष्पक्ष निवडणुका बंगालमध्ये होऊ शकल्या. आता त्यांच्या असं म्हणण्यामध्ये हा रोख कोणाच्या दिशेने आहे? हा ममतांच्या दिशेने आहे ना. अगदी. आणि एका अर्थाने ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं किंवा निवडणूक आयोगाचं कौतुक करतायत. म्हणजे विरोधकांमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला आठवतंय ना, लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांना विरोधकांच्या आघाडीचं निमंत्रक केलं होतं आणि थोड्या दिवसांनी ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले आणि त्यांनी बिहारमधलं सत्तांतर घडवून आणलं. आता विरोधकांमध्ये शक्तिमान असणारे प्रादेशिक पक्ष, मग आता समजा महाराष्ट्रामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा आता शिवसेना त्यांच्या सोबत आहे किंवा आम आदमी पक्ष काही राज्यांमध्ये महत्वाचा आहे, तो इंडिया आघाडीबरोबर काही ठिकाणी गेला होता. किंवा आपण कर्नाटकात जर बघितलं तर कर्नाटकात तर काँग्रेसची सत्ताच आहे, पण केंद्रीय पातळीवरती काही काळ त्यांच्याबरोबर जनता दल तिथला होता. किंवा दक्षिणेमध्ये आता काँग्रेसने आता एक राजकीय चूक अशी केली की निवडणूक झाल्यानंतर कमी काळातच त्यांनी ते डीएमकेच्या आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी विजयाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. आता ज्यांच्याबरोबर तुम्ही निवडणूक लढलात, एक विजयाला विरोध करण्याची भूमिका घेतली, तर राज्यभर प्रचार केलात, ती भूमिका तुम्ही इतक्या पटकन कशी काय बदलता? किंवा जर तुम्हाला विजय हे तुमचे सहकारी साथीदार वाटत होते तर तुम्ही निवडणुकीच्या आधीच त्यांना सोबत घ्यायला होतं किंवा त्यांच्या सोबत जायला होतं. ही काँग्रेसची एक चूकच एका अर्थाने झालेली आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण होणं आणि प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पातळीवरती आपण एकत्र राहण्यासाठी काँग्रेस एक महत्त्वाचा पक्ष आहे असं वाटणं, असं जर झालं तर हे सगळे विरोधकांचं एक काहीतरी एकत्र येऊ शकतात किंवा त्यांची एकत्र बांधणी होऊ शकते. पण तसं चित्र दिसत नाही आणि भविष्यकाळामध्ये लगेचच काही असं उभं राहील असं मला वाटतं. आज जर आपण इंडिया आघाडी बघितली, म्हणजे इंडिया असं ते म्हणतात, तर त्या आघाडीची जवळपास शकलं झाली आहेत आणि काँग्रेसकडे तसं नेतृत्व राहील. त्याच्यात काही प्रमाणामध्ये किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे जोपर्यंत सोनिया गांधींकडे काँग्रेसची धुरा होती तोपर्यंत हे सगळे विरोधक त्यांच्या सोबत काँग्रेसच्या सोबत होते आणि राहुल गांधींना मात्र हे सगळ्या लोकांना एकत्र येण्यामध्ये फारसं यश. आता आसामचे मुख्यमंत्री हे काँग्रेसचेच नेते होते ना. तुम्हाला पक्षातले स्वतःचे नेतेही सांभाळता येत नाहीत, तुमच्या मित्रपक्षांचे नेते तुम्हाला सांभाळता येत नाहीत आणि मित्रपक्षांबरोबर तुम्हाला आघाडी टिकवता येत नाही. हे काँग्रेसच्या बाजूनी आणि प्रादेशिक पक्षांच्या बाजूनी दोघांच्या बाजूनी अपयश आहे असं मला वाटतं. त्यामुळे एकूण देशाचं जे राजकारण आहे आता याच्या पुढच्या काळामधलं, तर त्याला बंगालमधल्या भाजपच्या यशामुळे खूप मोठं आणि निर्णायक वळण लागलं असं मला वाटतं. त्यामुळे येत्या पुढच्या साधारणतः 15 ते 20 वर्षामध्ये एकूण देशामध्ये बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य राहील असं मला वाटतंय. एका बाजूला डावीकडची राज्य म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान ही राज्य आणि उत्तरेकडची मी मगाशी म्हटलं तसं पूर्ण ईशान्य भारत, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार आणि ओरिसा ही राज्य आणि मधला पट्टा तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा आहेच. तर या सगळ्या एकूण भूभागावरती भाजपचं आत्ता वर्चस्व असल्यामुळे याच्यातली काही जरी थोडे फेरबदल झाले किंवा फेरफार झाले, काही ठिकाणी जरी कमी यश मिळालं किंवा अपयश आलं, तरी एकूण देशाचं जे राजकीय चित्र आहे ते आत्ता एकूण विरोधकांच्या आघाडीला फारसं अनुकूल दिसत नाही आहे. म्हणजे त्यातून जर बाहेर यायचं असेल तर ज्याला म्हणजे भीष्म पराक्रम करावा लागेल त्यांना, खूप मोठा त्यांना पराक्रम करावा लागेल, खूप लोक आंदोलनं करावे लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, स्वतःची आघाडी नव्याने बांधावी लागेल, विरोधकांची आपले व्यक्तिगत अहंकार मागे ठेवावे लागतील. पण असं चित्र आज तरी काही दिसत नाहीये. आणि शेवटचं एक सांगायचं म्हणजे बंगालमधल्या भारतीय जनता पक्षाच्या या यशाबद्दल कौतुक करताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्वतः बंगालचे मुख्यमंत्री होणारे सुवेंदू अधिकारी या सगळ्यांनी ज्या पद्धतीने आखणी केली, नेतृत्व केलं, बांधणी केली, हे खरोखर इतर पक्षांनी शिकण्यासारखं आहे. म्हणजे गेल्या वेळेला निवडणूक हरल्यानंतर सुवेंदू अधिकारी एक दिवसही घरात बसले नाहीत. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून परत पक्षाच्या बांधणीला आणि कामाला सुरुवात केली.
आणि त्याचं आज सगळं आपल्याला हे जे यश मिळालेलं आहे ते दिसतंय. सर, आज विविध विषयांवरती आपण चर्चा केली आणि या गप्पांमधून आम्हाला अनेक गोष्टी समजल्या. आपण या गप्पांसाठी वेळ दिला त्यासाठी मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.